नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी किरण गायकवाड. बरेचसे विद्यार्थी मला डिपार्टमेंटल PSIच्या संदर्भात ओळखत असतील. डिपार्टमेंटल PSI मध्ये मी कल्पवृक्ष नावाचा ठोकळा लिहिला होता, ज्या ठोकळ्याचा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे. भरपूर सारे असे विद्यार्थी आहेत की जे विद्यार्थी या कल्पवृक्षाचा पुस्तक वाचून पूर्व परीक्षा इझिली पास झाले. पुढे काळांतरामध्ये त्यांनी मुख्य परीक्षेचे जे काही तुमचे लॉचे पुस्तक आहेत, लॉचे किंवा फॉरेन्सिक सायन्सचे पुस्तक तुम्ही रीड केले, वाचले आणि त्या जीवावरती 615 मध्ये जे विद्यार्थी पास झालेले आहेत, त्या 615 मध्ये जे विद्यार्थी यशस्वी झालेत, त्या विद्यार्थ्यांच्या यशामध्ये कल्पवृक्षाचा थोडाफार तरी वाटा या ठिकाणी होता. अनेक विद्यार्थ्यांनी मेसेजेस केले, अनेक विद्यार्थी आजही सांगतात की सर तुमचं पुस्तक वाचलं त्यामुळे आम्ही पहिला टप्पा पार पाडलो. आणि कुठं ना कुठं तरी हा पहिला टप्पा पार पाडण्यामागे कल्पवृक्षाचा हात खूप महत्वाचा होता. आणि आज मी या ठिकाणी हा व्हिडिओ का बनवतोय त्याचं पण एक छोटंसं कारण असंच आहे की काही गोष्टी मला क्लिअर करायच्यात, कारण की बरेचसे विद्यार्थी आता कॉल करतायत. ठीक आहे, आणि माझा जो जुना नंबर आहे तो जुना नंबर सध्या लागत नाहीये, कारण की मी थोडासा म्हणजे तो नंबर जो आहे तो थोडासा बदललाय. तो 788-744-8636 हा जो माझा नंबर आहे तो फक्त आता व्हॉट्सअपसाठीच अवेलेबल आहे. पण एक नवीन नंबर या ठिकाणी लक्षात ठेवा, 9091391591. हा जो नंबर आहे हा किरण गुरुजी ऑफिशियल नंबर आहे आणि हा माझ्याकडे पर्सनली असतो. बरेचसे विद्यार्थी तयारी करतात आणि तयारी करत असताना अनेक विद्यार्थी यावरती व्हॉट्सअपवरती मेसेजेस टाकतायत की सर नवीन तयारी करायची, डिपार्टमेंटल PSIचे अमुक अमुक आमच्या PS चे एक PSI झाले. त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा आता आगामी काळामध्ये 92 जागांच्या मागणी पत्रक आलेलं आहे आणि आता पूर्व परीक्षेची लवकरात लवकर तयारी कर, कारण की बरेचशा विद्यार्थ्यांना हे तर माहिती आहे की मुख्य परीक्षेचा सिलेबस अजून यायचा आहे. सिलेबस एकदा आला की आपण त्यामागे सुद्धा आपल्याला लागायचं आहे. पण कुठं ना कुठं तरी फॉरेन्सिक सायन्स म्हणा किंवा मायनर ऍक्ट्स किंवा तुमचा जो कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट आहे, अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी काय करतात, सिस्टमॅटिकली कव्हर करतात, एकदम परफेक्टली कव्हर त्या ठिकाणी करतात. ठीक आहे, तर आता एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा मेन्सचा अभ्यास तर तुमचा चालू असेलच, पण आता विद्यार्थी मित्रांना गरज असते पूर्व परीक्षेची. आता म्हणूनच त्यासाठी एक अपडेट देतोय, कारण की भरपूर सारे विद्यार्थी जे व्हॉट्सअपवरती बोलतायत ते हेच बोलतात की सर कल्पवृक्षाचा जो ठोकळा आहे हा कल्पवृक्ष ठोकळा कधी, ठीक आहे, कधी येईल. कारण की या कल्पवृक्षाच्या 8 आवृत्त्या निघाल्या होत्या. हे पुस्तक 2013ला पब्लिश झालं होतं आणि 2013 पासून 2023 पर्यंत हे पुस्तक जवळपास या पुस्तकाच्या 8 आवृत्त्या आल्या होत्या. आता या 8 आवृत्त्यांमधून हजारो PSI घडलेले आहेत. हजारो PSI लोकांना पूर्व परीक्षेचा एक अप्रोच समजलेला आहे. आता हे सध्या बऱ्याचशा लोकांकडे हे पुस्तक असेल. ठीक आहे, डिपार्टमेंटल PSI पूर्व परीक्षेचा सामान्य अध्ययनाचा कल्पवृक्षाचा ठोकळा हे बरेचसे विद्यार्थी फॉलो करत असतील. आता एक महत्वपूर्ण अपडेट्स मला या ठिकाणी द्यायचे आहेत. बघा, दिवसेंदिवस कसे असतं, स्पर्धा बदलत चालते, परीक्षा पण बदलत चालते. ठीक आहे, स्पर्धा बदलते, परीक्षा बदलते, प्रश्न बदलतात, प्रश्नांचं स्वरूप बदलतं, अनेक गोष्टी या ठिकाणी बदलत जातात. आता जर एवढं सगळं बदलत गेलेलं आहे तर आपल्याला ठोकळा सुद्धा बदलावा लागेल, बरोबर ना. ठोकळ्याला सुद्धा आता एक अशा पद्धतीने आणायचं आम्ही प्लॅनिंग करतोय की जे विद्यार्थ्यांना खूप कन्व्हिनियंट पडेल. म्हणजे मी अनेकदा असे विद्यार्थी बघितलेले आहेत की जे अक्षरशः माझं पुस्तक फाडायचे. कसे फाडायचे, ते फेकून देण्यासाठी नव्हते फाडत, तर ते काय करायचे, एवढ्या मोठ्या पुस्तकाला छोट्या 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 सब्जेक्टमध्ये फाडायचे आणि ते ड्युटीमध्ये आपल्यासोबत कॅरी करायचे. ड्युटीमध्ये थोडा वेळ मिळाला, पटकन 2-3 चॅप्टर वाचून घ्यायचे. यामुळे काय झालं, विद्यार्थ्यांचा एक अभ्यास खूप छान पद्धतीने होत गेला आणि विद्यार्थी सातत्य ठेवण्यात यशस्वी झाले. आता बघा, साधी सिंपल गोष्ट आहे की तुम्हाला 100 मार्काचा पेपर आहे पूर्व परीक्षेचा. तुमची जी परीक्षा आहे ती 100 मार्काची परीक्षा आहे आणि या 100 मार्काच्या पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला 25 जे मार्क्स आहेत ते इंग्लिशचे आहेत. आणि आपल्या सगळ्यांचे इंग्लिश किती सुंदर आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे आणि ते तुम्हाला पण एकदम माहितीच असेल. तर 25 मार्क इंग्लिशला आहेत. अनेक विद्यार्थी इंग्लिशला पाहत पण नाहीत, फक्त क्लास लावायचे म्हणून लावतात एक कॉन्फिडन्स येण्यासाठी. हा, पण काही म्हणजे मी रिकमेंड हेच करेल की क्लास लावा जर येत नसेल तर, कारण की कधी कधी या इंग्लिशचे 10 ते 15 मार्क जर तुमचे आले आणि तुम्ही इंग्लिशला पहिल्यापासून जर चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलं, तुम्ही इंग्लिश बद्दलचा जो फोबिया तुमच्या मनामध्ये आहे तो जर बाजूला ठेवला, तर इंग्लिश
हा सुद्धा काय होतो, किंग मेकर सब्जेक्ट ठरू शकतो. ओके, किंग मेकर सब्जेक्ट जो आहे हा सब्जेक्ट ठरू शकतो. आणि अनेक चांगले चांगले मार्गदर्शक आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. इव्हन डिपार्टमेंटल PSIच्या फील्डमध्ये सुद्धा भरपूर सारे असे म्हणजे महारथी आहेत. ओके, की ज्या महारथींकडनं तुम्ही इंग्लिश वगैरे तुम्ही कव्हर करत असाल. लक्षात येते? म्हणजे फॉर एक्झाम्पल आता जर बघितलं गेलं तर मुंबईच्या साईडला आमचे मित्र ओके पवार सर आहेत, राईट, युवराज सर आहेत, त्यानंतर बाळासाहेब शिंदे आहेत. असे भरपूर सारे किंग लोक आहेत की जे लोक इंग्लिशमध्ये धुरंधर मी म्हणेल अशा इंग्लिश या सब्जेक्टचा तुम्ही त्या ठिकाणी काय करून घेणं गरजेचं आहे, फायदा करून घेणं गरजेचं आहे लवकरात लवकर. म्हणजे ते ऍड येईल, मग त्यानंतर तुम्ही वर्कआउट कराल, त्या गोष्टींमध्ये काय होतं, मग एकाच वेळेस सगळं तुम्ही खायला सुरुवात करता, मग ते व्यवस्थित पचत नाही. तर असं करू नका. त्यानंतर काय ते 25 मार्कसाठी असतं मराठी. आणि मराठीसाठी ओके, मराठीसाठी मोरा वाळिंबे सरांच्या पुस्तकांचं तुम्ही तर अगदी ओके काय तुम्ही घुटून 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 त्याला तुम्ही चांगला तयार पण केला असेल. त्यामुळे मराठी हा सब्जेक्ट बरेचसे जे काही कर्मचारी आहेत पोलीस डिपार्टमेंट मधले त्यांना इझी जातो. ठीक आहे, कारण की पोलीस भरतीपासून तुम्ही मराठी व्याकरण वगैरे कव्हर केलेलं असतं. मराठी व्याकरणाचा तुम्हाला खूप मोठा इश्यू येत नाही. आता जर आपण GS कडे जर आपण बघितलं तर GS तुम्हाला येतो 50 गुणांना. ओके, 50 गुण. आता हे जे 50 गुण आहेत, ह्या 50 गुणांपैकी जो विद्यार्थी GS मध्ये परफेक्ट पहिल्यापासून तयारी करतो ना, त्या विद्यार्थ्याला फक्त या ठिकाणी मराठीवर लक्ष देणं गरजेचं आहे, इंग्लिशमध्ये थोडंफार लक्ष देणं गरजेचं आहे. जर GS तुमचं खूप चांगलं आहे, म्हणजे 50 पैकी तुम्हाला शुअर शॉट एक 35 ते 40 मार्क जर मिळत असतील तर समजून चालायचं की तुमची प्री निघाली. आणि एक लक्षात ठेवा की आता मी असं ऐकून आहे की फक्त 92 जागा येत आहेत. किती? फक्त 92 जागा येत आहेत. आणि जर 92 जागा येत आहेत तर तुम्हाला या ठिकाणी GS मध्ये हायएस्ट स्कोर करावा लागेल. म्हणजे असं समजून चला की ज्या वेळेस 615 वगैरे जागा राहायच्या त्यावेळेस ते 36% किंवा 36 मार्क वगैरे लागला होता कट ऑफ. ओके, तो 36.5 वगैरे तो कट ऑफ तुमचा त्या ठिकाणी बसत होता. तिथं का बसला? कारण की जागा जास्त होत्या. आता जागा जर कमी आहेत तर हा कट ऑफ मोर दॅन 55 किंवा मोर दॅन 60च्या आसपास पण जाऊ शकतो. कारण विद्यार्थी मित्रांनो, आता ऑनलाईनची क्रांती झालेली आहे आणि ऑनलाईन एज्युकेशनच्या माध्यमातून अगदी तळागाळात राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला जो डिपार्टमेंटल PSIची तयारी करतोय तर पोलीस कर्मचाऱ्यापर्यंत त्याच्या मोबाईलच्या माध्यमातून भरपूर सारे माझ्यासारखे जे एज्युकेटर्स आहेत हे त्यांना विषय त्या ठिकाणी शिकवतायत. आता इथं सगळ्यात महत्वाचा मुद्दा कसा आहे की आता तुम्हाला 50 मार्क मराठीचे 25 मार्क आणि इंग्रजीचे 25 मार्क या सगळ्यांचा एक तारतम्य तुम्हाला सगळ्यांना बांधून एक स्ट्रॅटेजी तुम्हाला या ठिकाणी कव्हर करणं गरजेचं. आता स्ट्रॅटेजीवर आपण बोलू, परत मी भरपूर सारे लेक्चर्स घेणारच आहेत तुम्हाला, रोज तुम्हाला बेसिक मी अपडेट्स या ठिकाणी देतच जाईल. पण साधारणतः तुम्हाला GS बद्दल जर सांगायचं म्हणलं तर माझा एक ठोकळा प्रचलित होता आणि तो आजही आहे. आजही मला रोज 2-3 आता हे जर ऍडला आली म्हणजे हे जे रिझल्ट लागला 615चा, तर 615 कॅन्डिडेट्स पास झाले, त्यांना तो शुभेच्छाच. परंतु कल्पवृक्षाच्या पुस्तकाची डिमांड परत एकदा हायप वरती गेली आणि खूप सारे कॉल यासाठीच यायला लागले की सर पुस्तक लवकरात लवकर मार्केटमध्ये आणा. आता इथं काही अडचणी आहेत, माझ्या समोर काही अडचणी आहेत. ह्या पहिल्या गोष्टी मला आता ह्या सगळ्यांना जग जाहीर करणं सगळं गरजेचं असते. सगळ्यात महत्वाची आणि मोठी अडचण म्हणजे की पुस्तकामध्ये आहेत जवळपास 8 ते 9 विषय आणि प्रॉब्लेम असा होतो 8 ते 9 विषय. आता बघा 50 गुण मला कव्हर करायचे, ठीक आहे, 50 गुण मला काय करायचे, कव्हर करायचे. या 50 गुणामध्ये जर मी कव्हर अप करायला गेलो तर त्या ठिकाणी मला महाराष्ट्राचा भूगोल, त्यानंतर भारताचा भूगोल, बरोबर ना, त्यानंतर आपलं LPG, त्यानंतर फॉरेन रिलेशन, ठीक आहे, इंटरनॅशनल रिलेशन किंवा फॉरेन रिलेशनचा पार्ट, ठीक आहे, आपल्या शेजारील देशांशी संबंधाचा भाग आहे त्यामध्ये येतो. त्यानंतर आपल्याकडे हिस्ट्री आलं, त्या हिस्ट्रीमध्ये परत इंडियन हिस्ट्री, परत महाराष्ट्र हिस्ट्री, ओके, त्यानंतर परत समाज सुधारक, ओके, समाज सुधारकाचा भाग, बरोबर. उसके बाद आपका आ गया पंचायत राज, त्यानंतर आला राज्य प्रशासन आणि राज्य प्रशासनाच्या नंतर आलं चालू घडामोडी. ठीक आहे, चालू घडामोडी वर केली. आता किती झाले रे बाबांनो विषय? 1 2 3 4 5 6
त्या 6 मध्येच 2 पकडा, पण तरी 6, 7, 8, 9 म्हणजे साधारणतः तुम्हाला 9 विषय आहेत. आणि ह्या 9 विषयांना ठीक आहे जवळपास येतात 50 गुण. आता ते कसे येतात आपण त्याला थोडंसं आपण डिवाइड करू. ठीक आहे, आता बघा चालू घडामोडीवरती तुम्हाला जनरली येतात 5 प्रश्न. आता हे कधी कधी बदलू पण शकतात. महाराष्ट्र आणि भारताच्या भूगोलावरती येतात तुम्हाला 10 प्रश्न. एलपीजी वरती येतात तुम्हाला 10 प्रश्न. फॉरेन रिलेशन ओके फॉरेन रिलेशन वरती तुम्हाला येतात 10 प्रश्न. ठीक आहे, इथंच झाले तुमचे जवळपास 30 प्रश्न. ठीक आहे, त्यानंतर हिस्ट्री समाज सुधारकावरती मिळून येतात 10 प्रश्न. ठीक आहे, आणि पंचायत राज आणि राज्य प्रशासनावर मिळून येतात 5 प्रश्न. ठीक आहे, आता बघा जवळपास हिस्ट्री आणि समाज सुधारकाचं वेटेज सुद्धा झालं ना जवळपास 10. म्हणजे 50 पैकी हा एवढा जो सेक्शन आहे ओके हा एवढा सेक्शनच तुम्हाला 40 गुणांचा आहे. आणि मला काय वाटतं माहिती आहे का विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे 40 गुण पहिले पक्के करून ठेवणं गरजेचं आहे. कारण की तुम्ही पॉलिटी जो आहे राज्य प्रशासनाचा भाग हा मेन्सला तर तुम्ही करून ठेवताच तुम्हीला ओके. आणि तसंही 2023 मध्ये 5च्या 5 प्रश्न पंचायत राजचे पडले. राज्य प्रशासनाचा एकही प्रश्न नाही आला. का नाही आला? कारण की ऑब्व्हियसली तुम्हाला मेन्स मध्ये तो क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आणि इकडे चालू घडामोडीच्या बाबतीत ते 5 प्रश्न तुमचे आहेच. म्हणजे चालू घडामोडीचे 5 प्रश्न आणि राज्य प्रशासन आणि पंचायत राजचे 5 प्रश्न असे टोटल मिळून एक्स्ट्रा 10 प्रश्न. आपण हे एक्स्ट्रा 10 प्रश्नांना एक बोनसच समजू. ठीक आहे, आता मी काय करणार आहे, आता बघा जर तुम्ही किरण गुरुजी आपला जो किरण गुरुजी ऍप्लिकेशन जर तुम्ही डाउनलोड करून घेतला नसेल तर तो डाउनलोड करून घ्या. आणि माझा एक युट्यूबला चॅनल आहे ज्या चॅनलवरती हा तुम्हाला व्हिडिओ दिसतोय तो सुद्धा आहे. तो तर डिपार्टमेंटसाठी खासच बनवलाय, पण तरी सुद्धा किरण गुरुजी MPSC नावाचा एक चॅनल नक्की सर्च करा. या चॅनलच्या माध्यमातून आम्ही काय करतोय, विद्यार्थ्यांना ना रोज आम्ही अपडेट देत राहतो. रोज मी सराव घेत असतो. रोज मी त्या ठिकाणी MPSCचा जो एकदम हार्डकोर प्रश्नांचा जो पार्ट असतो किंवा जे अवघड क्वेश्चन असतात त्या अवघड क्वेश्चन्स वरती किंवा PYQ अनालिसिस या सगळ्या गोष्टी मी त्या ठिकाणी घेत असतो. तर त्या चॅनलला व्हिजिट करा, त्या चॅनलला बघा. त्या चॅनलचे जर तुम्हाला व्हिडिओज आणि या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला डेफिनेटली आवडले तर डेफिनेटली तुम्हाला एक मार्गदर्शक तुमच्या मोबाईलमध्ये राहतोय. कारण की बघा पोलीस मित्र आहात तुम्ही, तुम्हाला बराचसा वेळ कमी मिळतो. तुमचे ड्युटी पण खूप हेवी असतात आणि या सगळ्या ड्युटीज मधून वेळ काढत तुम्हाला तुमच्या फॅमिलीलाही वेळ द्यायचा आहे. तुम्हाला तुमचे बाकीचे पण पाहुणे रावळे सगळे असतात आणि त्याच्यातून तुम्हाला अभ्यासाला जो काही वेळ मिळतोय त्या अभ्यासाच्या वेळेनुसार आणि त्या अभ्यासामध्ये जर तुम्ही स्मार्टनेस आणला, तुमच्या मोबाईल मधून जर तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास केला, मला तरी असं वाटतंय की तुम्हाला एक चांगला या ठिकाणी मी पर्याय द्यायचा प्रयत्न करतोय. युट्यूबच्या माध्यमातून मी तुम्हाला उत्तमरित्या शिकवेल आणि ऍप्लिकेशनच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांना सिरियसली पुढे जाऊन पेड बॅचेस मध्ये शिकायचं त्यांना मी त्या ठिकाणी शिकवू शकतो. ठीक आहे, आता तुम्हाला स्ट्रॅटेजी नंतर मी दिल आरामशीर दिल स्ट्रॅटेजी याच्यावरती. पण आता एक लक्षात ठेवा, मी माझ्या समोर एक मोठी अडचण आहे. ती म्हणजे काय होतं की मी सपोज आता माझ्याकडे काय आहे, माझ्याकडे भूगोल रेडी आहे. ठीक आहे, माझ्याकडे महाराष्ट्राचा भूगोल रेडी, माझ्याकडे भारताचा भूगोल रेडी, माझ्याकडे LPG रेडी आहे, माझ्याकडे समाज सुधारक रेडी आहे. पण माझ्याकडे हिस्ट्रीमध्ये थोडंसं मला अपडेट करायचं आहे. कारण की महाराष्ट्राचा इतिहास विद्यार्थ्यांची डिमांड केली होती की महाराष्ट्राचा इतिहास ऍड करा. फॉरेन रिलेशन मध्ये आता 2026 पर्यंत मला अपडेट सिनेरिओ द्यायचा आहे. LPG मध्ये सुद्धा मला अपडेट सिनेरिओ द्यायचा आहे. 2024-25 चा डाटा जो आहे तो मला त्या ठिकाणी अपडेट मध्ये टाकायचा आहे. पंचायत राज इन्स्टिट्यूट आणि राज्य प्रशासनामध्ये पण मला अपडेट्स करायचे आहेत. ठीक आहे, याच्यामध्ये सुद्धा मला कलमांचा भाग ऍड करायचा आहे. राज्य प्रशासनामध्ये पंचायत राजमध्ये मला 73-74 घटना दुरुस्तीच्या आणखी डिटेलिंग मध्ये जायचंय. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी जायच्यात. आता माझं रेडी आहे 40% बुक आणि मला तयार करायचं आहे अजून 60% बुक. तर काय होतंय, जोपर्यंत हे 60% पूर्ण होत नाही तोपर्यंत मला पुस्तक पब्लिश करता येत नाही. कारण की 9 विषय मला एकत्रित द्यायचे. माझ्या पण भावना समजून घ्या. मी यासाठीच बोलतोय कारण की बरेचसे विद्यार्थी मला कॉल करतात, सर आम्ही मग दुसरं काहीतरी क्लास जॉईन करतोय, आम्ही सर दुसरं काहीतरी करतो, तुमचं क्लास तुमची पुस्तकं कधी येणार आहेत किंवा तुमचा क्लास कधी सुरू होणार आहे. बाबांनो एक लक्षात ठेवा, 16 मे हा आपला नवीन बॅचचा टायमिंग असणार आहे किंवा नवीन बॅच आपली सुरू होते आरंभ 2.0. 16 मे ही डेट सेव्ह करून ठेवा. आपण एक नवीन पूर्वपरीक्षेसाठी, खास पूर्वपरीक्षेसाठी सामान्य अध्ययनाची एक वेगळी बॅच होती. पण त्याच्याच सोबत मला हे सगळे विषय तुम्हाला द्यायचे. आता जे विद्यार्थी बॅच जॉईन करतील त्या विद्यार्थ्यांना ते हे घरपोच मिळून जाईल. पण पुस्तकं एकदम मोठ्या प्रमाणात 9च्या 9 पुस्तकं तयार करण्यासाठी ना मला 24 तास जागा राहावं लागेल, तेही कंटिन्यू 10 ते 15 दिवस, आणि ते माझ्याकडनं पॉसिबल होणार नाही. म्हणून आम्ही एक थोडीशी शक्कल लढवली आणि आम्ही असा विचार केला की तसंही आपल्या विद्यार्थी मित्रांकडे ज्यावेळेस आपला ठोकळा जातो
ओके, तर ठोकळा गेल्यानंतर त्याचे पार्ट्स पडतात. ओके, तर मला इथे एक नाव घ्यावं लागेल. मला एक आता त्या पोलीस कर्मचाऱ्यांचं मला नाव नाही सध्या आठवत, पण सोलापूरचे कोणतरी एक सर आहेत, त्यांनी मला ते एक आयडिया दिली होती. ओके, मला त्यांचं तर नाव नाही आठवत. ज्यावेळेस मी हा लेक्चर रेकॉर्ड करतो, ऍक्च्युली त्यांचा कॉल मला जवळपास 1 वर्षभरापूर्वी आला होता. ओके, 1 वर्षभरापूर्वी आला होता आणि त्यांचा मला सल्ला कुठेतरी डोक्यात एकदम क्लिक झाला होता की नाही, एक सोलापूरचे SRPFच्या साईडचे कोणतरी आहेत, ठीक आहे, तर त्यांनी मला एक छान सल्ला दिला होता. सिनियर आहेत ते, त्यांनी एक चांगला सल्ला दिला होता. तो सल्ला असा होता की सर, तुमचा ठोकळा तर बेस्टच आहे म्हणे, काय प्रॉब्लेम नाही, आम्हाला जेवढं गरजेचं आहे 50 गुणांचं तेवढं आम्हाला मिळतंय. इव्हन त्यांनी स्वतः 50 पैकी जवळपास 42 गुण, ओके, 50 पैकी 42 गुण, ओके, त्यांनी आपल्या ठोकळ्याच्या जीवावर घेतले. भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी 30-35 गुण येतोय. पण मलाही माहिती आहे की आता ठोकळ्याला आपल्याला बदलणं गरजेचं आहे, अपडेट करणं गरजेचं असतं. नाही तर असं नको व्हायला की मी माझाच ठोकळा तुम्हाला सांगायचो, ठीक आहे, नाही एवढंच वाचा, एवढंच वाचा, एवढंच वाचा, असं नाही झालं पाहिजे ना बाबा. जे आहे ते तुमच्या समोर मांडणं गरजेचं आहे. आम्ही अपडेटच नाही केला, मी फक्त रिप्रिंटच काढत गेलो. नाही, पोरांना जेवढंच द्यायचं एवढंच खपवायचं. फक्त खपवायच्या गोष्टी करण्यासाठी मी इथं आलोच नाही. पहिली गोष्ट, मला अपडेट द्यायचंय, कारण की मला माहिती आहे की या पुस्तकाचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना झालेला आहे. ठीक आहे, आता भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना माझा जो जुना नंबर लागतच नाहीये, आणि म्हणूनच मला सगळ्यात पहिले सांगावं लागलं की माझा नवीन नंबर चेंज झालेला आहे बाबांना. ठीक आहे, तर ज्यांना माहिती होतं, जे विद्यार्थी युट्यूबच्या माध्यमातून मला ओळखतायत किंवा युट्यूबच्या माध्यमातून पाहतात, त्या विद्यार्थ्यांना समजते. पण आता इथे लक्षात ठेवा की अपडेट भरपूर मोठ्या प्रमाणात आता मला करायचे, तरच मला आताचा जो ट्रेंड आहे त्या ट्रेंडनुसार त्यांचं सरळ म्हणणं पडलं की सर, सगळ्यात पहिले LPGचं पुस्तक काढा, आम्हाला 10 मार्क खूप गरजेचे आहेत. त्यानंतर म्हणे सर, फॉरेन रिलेशनचं पुस्तक काढा, आम्हाला ते 10 मार्क खूप गरजेचे आहेत. ओके, ठोकळा काढा, त्यावेळेस काढत बसा. ओके, ठोकळा काढायचा आहे काढा, पण आम्हाला पहिले हे पुस्तक एकदम भारी पद्धतीने समजून सांगा. त्यानंतर आम्हाला जॉग्राफीची गरज आहे, कारण की तुम्हाला तुमच्या जॉग्राफीमध्ये हात पकडत नाही, तर जॉग्राफी गरजेचं आहे. आणि त्यानंतर आम्हाला हिस्ट्री आणि समाज सुधारकाचं एकदम कॉम्पॅक्ट मध्ये द्या, कारण की हिस्ट्री समाज सुधारक ज्यावेळेस आम्ही करायला जातो तेव्हा एवढे मोठाले पुस्तक आहेत की ते पुस्तक वाचता आमच्या ड्युट्या संपून जाते. ते पुस्तक पण म्हणजे आमची ड्युटी संपल, पण पुस्तक संपणार नाही म्हणजे. एवढे मोठाले पुस्तक आहे, तर तुम्ही कॉम्पॅक्ट करून आम्हाला द्या, म्हणजे आमचे 10 मार्क इथून कव्हर झाले. राहिली गोष्ट तुमच्या पंचायत राज आणि बाकीच्या गोष्टीचं, तर त्याचं एक छोटंसं पुस्तक बनवून घ्या, म्हणजे आमचे 5 मार्क पण कंप्लीट झाले. म्हणजे 45 मार्काचा आमचा एकदम जबरदस्त खतरनाक असा एक बूस्टर तयार झाला. आणि ज्यावेळेस तुम्ही हे पुस्तक फक्त डिपार्टमेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने काढाल, भले मार्केटमध्ये विद्यार्थी डिपार्टमेंटचे कमी आहेत, पोलीस खात्याचे विद्यार्थी कमी आहेत, पण तरी सुद्धा आम्ही स्वतःहून विद्यार्थ्यांना रिकमेंड करू की सर, हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्ही कन्फर्म, कारण की बरेचसे विद्यार्थी झाल्यानंतर रिकमेंड कल्पवृक्षला करतात. आणि कल्पवृक्षाचं आता काय होतंय की एवढे 8-8, 9-9 विषय अपडेट केल्यानंतर त्याच्यातले ओके मुद्रण राक्षस आम्हाला शोधावं लागतात, चुका शोधावं लागतात, आणि त्याच्यात 800-900 पेजेस आम्हाला परत रीड करावं लागतं. आम्ही पण पूर्णपणे एकदम हँग झालेलो असतो, तरी नजर चुकीने एखाद्या चुका राहिल्या की मग पूर्ण ते तर चुका आहेत एवढंच करत बसतात. ज्यावेळेस एखादं छोटं पुस्तक निघेल त्याच्यातली चुका आम्ही ठेवणारच नाही, कारण की ते पुस्तक छोटे, ओके, 150-200 पेजेस मध्ये तुमचा एक विषय, म्हणजे साधारणतः 200 पेजेस वाचा, 200 पेजेस मध्ये 10 मार्क डन. त्यात तुमच्या सगळ्या MPSCचे जेवढे आतापर्यंत त्या टॉपिक वरती क्वेश्चन आले ते पण आम्ही द्यायचा प्रयत्न करतोय, की जेणेकरून तुम्ही मागे नाही पडले पाहिजे. मित्रांनो, आता ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. नाही तर बऱ्याचदा काय होतंय, किरण गुरुजी हे नाव आहे, ब्रँड नेम, आणि तुम्ही विचार करता की अरे किरण गुरुजी हेच आपले किरण गायकवाड गुरुजी आहेत का? हो, तोच आहे मी. जे तुम्ही कल्पवृक्षाचा ठोकळा हा जो पुस्तक आहे आपला, तोच लिहिणारा मी व्यक्ती. कारण की बऱ्याचशा लोकांना हे माहितीच नाहीये की किरण गुरुजी हे नाव आहे आता आपल्या चॅनलचं. ठीक आहे, आणि आपण डायरेक्ट पण कव्हर करतोय आणि डिपार्टमेंट पण कव्हर करतोय. आणि 2023 नंतर परत एकदा एक ऍड येते, आणि जर ती ऍड येते आणि अनायसे कंटिन्यू आता डिपार्टमेंटल PSI ची एक्झाम राहणार पण आहे, असंही नाही की ती बंद होणार आहे, तर ती कंटिन्यू राहणार आहे. त्याच्यामुळे बरेचसे विद्यार्थी हे तयारी करणारे आता एकदम परत जोमाने तयारी लागलेत. पण मुद्दा येतो कंटेंटचा. नाहीतर लिटरली मी सांगतो, मला काही दिवसांपूर्वी एक विद्यार्थी असा भेटला, तो म्हणे सर, मी राज्यघटनेसाठी मी सगळेच पुस्तकं घेतलेत. ठीक आहे, राज्यघटनेसाठी 3 पुस्तकं आहेत तर, अर्थशास्त्राचे माझ्याकडे देशले सरांचं पण आहे, कोळंबे सरांचं पण आहे. ओके, त्यानंतर फॉरेन रिलेशनसाठी मी तर ते पूर्ण हेच घेतलेलं आहे. ठीक आहे, इंटरनॅशनल रिलेशन वरती असलेली जी पुस्तकं आहेत मोठाली ते कव्हर केलेले आहेत. पण इंटरनॅशनल रिलेशन आहेच नाही तुम्हाला, फक्त भारताच्या शेजारचे देश आहेत, विषय संपला. आणि आंतरराष्ट्रीय संघटना एक 7-8 झालं.
ज्योग्राफीमध्ये सर मग आमच्याकडे ओके बाकीची मोठी पुस्तकं आहेत. मी पहिलेही सांगत होतो ना आताही सांगतो, हिस्ट्रीसाठी मग सगळी पुस्तकं बेस्ट आहेत बघा, सगळी पुस्तकं बेस्ट आहेत. पण प्रॉब्लेम असा आहे की तुमच्या डिपार्टमेंटचा जो कंटेंट आहे किंवा तुमच्या डिपार्टमेंटचा सिलेबस आहे हा खूप कमी लोकांना माहिती आहे. आणि मी 2009 पासून डिपार्टमेंटलच्या एक्झाम्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी जीएस शिकवतोय. 2013 पासून आपलं पुस्तक आहे मार्केटमध्ये पोरांनो, आणि तेव्हापासून आतापर्यंत जवळपास 12 वर्ष हे पुस्तक मार्केटमध्ये एक मोनोपोली तयार करत होतं. आणि मला आता त्या पुस्तकाला काय करावं लागते, आता मला ब्रेक करावं लागते. आता त्या पुस्तकाला मी स्वतःच काय करतोय, सेपरेट बुक्स तयार करतोय, जेणेकरून तुम्ही तुमच्या ड्युटीवरती जिथं तुमचा बंदोबस्त आहे तिथे हे पुस्तक कॅरी करू शकता आणि एकदम चांगल्या पद्धतीने फॉर्मॅटमध्ये. आणि त्याच्याच सोबत युट्यूबला सुद्धा मी सपोर्ट करतोय. म्हणजे तुमच्या रिलेटेड तुमच्या या पुस्तकामध्ये आम्ही काही छोट्या लिंक्स पण देणार आहोत की सपोज जर ही संकल्पना नाही समजली तुम्हाला तर युट्यूबवरती भेटून जाईल, किंवा एक कॉन्टॅक्ट नंबर दिला जाणार आहे, एक लिंक दिली जाणार आहे की ज्याच्या माध्यमातून तुम्ही फक्त त्या लिंकवरती आम्हाला सांगायचंय किंवा तिथं मेसेज टाकायचा ग्रुपमध्ये की सर आम्हाला फक्त याबद्दल किंवा या तरतुदीबद्दल किंवा या कन्सेप्ट बद्दल आम्हाला एक व्हिडिओ पाहिजे. जर तसा मेसेज आमच्यापर्यंत पोहोचला तर विषय खतम. आम्ही लगेच त्याच्यावरती युट्यूबचं एक लेक्चर बनवू. म्हणजे काय होईल, डिपार्टमेंटल PSIची तयारी करणारे विद्यार्थी सुद्धा वर्षभर अपडेट राहतील. नाही तर काय होतं, ऍड आली तुम्ही पण ऍक्टिव्ह राहता, ऍड गेली सगळे एकदम शांत होऊन जातात. इव्हन मी सुद्धा 2023 पासून 2023 पर्यंत ऍक्टिव्ह होतोच, 24 मध्ये सुद्धा ऍक्टिव्ह होतो. पण 25च्या काळामध्ये ओके जेव्हा हे म्हणजे जेव्हा हे सगळं पुढे चाललं होतं, जेव्हा हे सगळं फिजिकल लांबली, सगळ्या गोष्टी लांबल्या, त्यानंतर ऑब्व्हियसली बाबांनो बाकीच्या पण एक्झाम्स आहेत. मी किरण गुरुजी हा जो प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे तो डायरेक्ट साठी पण तयार केलेला आहे. त्या ठिकाणी मला जास्त लक्ष द्यावं लागलं. ठीक आहे, त्यासाठी ठिकाणी लक्ष द्यावं लागलं आणि कंटेंटसाठी आणि सगळ्या गोष्टीसाठी सुद्धा माझा प्रयत्न या ठिकाणी चालूच आहे. हा एक छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासाठी सगळ्यांसाठी बनवतोय. पहिली गोष्ट तर आपण एकदा परत नवीन जोमानं सुरुवात करायची आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचं 615 मध्ये सिलेक्शन झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी ओके जो माझा नवीन नंबर आहे 9021391591 यांच्यावरती नक्कीच कॉन्टॅक्ट करा. कारण की जनरली काय होतं की जोपर्यंत आम्ही जोपर्यंत मलाही माझा जुन्या नंबरचा काय आता ओके त्या ठिकाणी काही खूप जास्त कॉन्टॅक्ट बरेचशा विद्यार्थ्यांना तो मोबाईल नंबर बंदच येतोय आणि तुम्ही जास्त खूप उघडतही नाही. पण जो नवीन नंबर आहे त्या नवीन नंबरवरती आपला नक्की अभिप्राय कळवा. कारण की एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठल्या ना कुठल्या तरी माध्यमातून कल्पवृक्ष विद्यार्थ्यांच्या आयुष्याला खूप काही बदलून गेलेलं आहे आणि हेच कल्पवृक्ष परत एकदा चांगल्या पद्धतीनं तुमच्या समोर आणण्याचा एक प्रयत्न करतोय. आणि एक साधारणतः या महिन्यातच तुम्हाला LPGचं पुस्तक आणि फॉरेन रिलेशनची पुस्तकं, त्याचबरोबर हिस्ट्री आणि समाज सुधारकाची छोटी पुस्तकं जी की एकदम 99% तुम्हाला परफेक्ट अभ्यास करून देण्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने मी तयार करून देईल. त्यानंतर जिओग्राफीचं पण पुस्तक म्हणजे साधारणतः 2 महिन्यामध्ये तुम्हाला 4 पुस्तकं पूर्व परीक्षेच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आम्ही देऊ. त्यानंतर पंचायत राज आणि राज्य प्रशासन यांच्यावरती आधारित एक पुस्तक म्हणजे जेणेकरून तुमचे 45 मार्क तुमच्या हातात झाले. देन वी विल फोकस ऑन टेस्ट सिरीज आणि त्यानंतर मग आपले असतील PYQ अनालिसिस. या सगळ्या गोष्टींसाठी आपला जो चॅनल आहे तो चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आपण रोज याच्या माध्यमातून संकल्पना नावाची सिरीज सुद्धा तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी देण्याचा प्रयत्न मी करेल, जेणेकरून तुम्ही सगळेजण अभ्यासामध्ये एकदम परफेक्ट राहाल. चला एवढं बोलून आजचा आपलं छोटासा एक जी माहितीचा भाग होता तो संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. ठीक आहे, लवकरच तुमच्यासाठी कल्पवृक्ष ठोकळा एका वेगळ्या फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी येतोय आणि हे सांगताना मला खरंच आनंद होतोय. थोडीसं वाट बघा, पेशन्स ठेवा आणि त्याच्या रिलेटेड कुठं दुसरीकडे जाऊन पैसा वेस्ट करू नका. ठीक आहे, जस्ट वेट अँड वॉच.